नीड ऑफ अकाउंटिंग. जमा खर्च लिहून ठेवण्याची गरज. जमा खर्च लिहून ठेवण्याची गरज. अकाउंटिंग सर्व्स ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ द बिझनेस ॲज प्रूफ फॉर इन्कम टॅक्स, व्हॅट, GST, एक्सेट्रा. परमनंट रेकॉर्ड ऑफ द बिझनेस. जमा खर्च आपण जो लिहून ठेवतो त्या पाठिंबाची गरज काय आहे किंवा त्याचा हेतू काय आहे, तर तो प्रमुख हेतू जो आहे तो परमनंट रेकॉर्ड ऑफ द बिझनेस, कायमस्वरूपी नोंदी ठेवणं. कारण आपल्याला सर्वसाधारणपणे व्यवसायासाठी फिनान्शियल इन्स्टिट्यूटकडून लोन घेत असतो आणि ज्यावेळी आपण बँकेमध्ये लोन घेण्यासाठी जातो तेव्हा बँकेचा मॅनेजर म्हणतो की तुमच्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि आर्थिक परिस्थिती, आर्थिक फिनान्शियल कंडिशन काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर बँकेचा मॅनेजर गेल्या 3 वर्षाचे सर्वसाधारणपणे फायनल अकाउंट्स मागवून घेत असतो. फायनल अकाउंट्स मीन्स ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. आणि ह्या गेल्या 3 वर्षाच्या फायनल अकाउंट्सवरून तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती काय आहे हे समजू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल गेल्या 3 वर्षाचा बॅलन्स शीट मागवून घेतलेला आहे, ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर गेल्या 3 वर्षामधून तुमच्या व्यवसायाचा प्रॉफिट आहे, जो नफा आहे, तो वाढत गेलेला आहे की कमी आहे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून समजू शकतं. बॅलन्स शीटवरून तुमच्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती काय आहे हे समजू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ की एकूण तुमचं भागभांडवल वाढत आहे की कमी होत आहे, गेल्या 3 वर्षाच्या बॅलन्स शीटवरून बँकेच्या मॅनेजरला तुमच्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती ही समजू शकते. म्हणजे आपण जे अकाउंट्स लिहून ठेवतो ते कायमस्वरूपी उपयोगीत पडावे हा त्याचा उद्देश असतो. म्हणजे इवन आपल्याला व्यवसायाचे प्रकार बघितले, टाईप्स ऑफ बिझनेस, जे सोल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, कोऑपरेटिव्ह सोसायटीज, कंपनी. तर यामध्ये सोल प्रोप्रायटरशिप आहे, एकल व्यापारी संस्था. ज्या व्यवसायाला एकच व्यक्ती भांडवल पुरवठा करत असते, एकच व्यक्ती व्यवसायाचं नियंत्रण करत असते आणि व्यवसायाला नफा तोटा झाला तरीसुद्धा एकच व्यक्ती त्याला जबाबदार असते. पण एकल व्यापारी संस्थेला म्हणजे सोल प्रोप्रायटरशिप असेल तर सोल प्रोप्रायटरशिपमध्ये अकाउंट्स लिहून ठेवणं बंधनकारक नाही. इवन पार्टनरशिपमध्ये, भागीदारीमध्ये सुद्धा भागीदारी कायदा 1932 नुसार जमा खर्च लिहून ठेवणं कायद्यानं सक्तीचं नाही. तरीसुद्धा ऐच्छिक, व्हॉलेंटरी त्या ठिकाणी जमा खर्च लिहून ठेवला जातो. का? म्हणजे एका बाजूला सोल प्रोप्रायटरशिप आहे, दुसऱ्या बाजूला पार्टनरशिप आहे, अशा ठिकाणी जमा खर्च लिहून ठेवणं बंधनकारक नाही, तरीसुद्धा या ठिकाणी लिहून ठेवला जातो जमा खर्च. त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही फायनल अकाउंट्स तयार करून ठेवले असतील वेळच्या वेळी प्रत्येक वर्षी, तर त्याचा उपयोग भविष्य काळामध्ये होत असतो. म्हणजे इवन बँकेतून आपल्याला लोन काढायचं आहे, म्हणजे एका बाजूला सोल प्रोप्रायटरशिपमध्ये जमा खर्च लिहून ठेवणं बंधनकारक नाही, तरीसुद्धा सोल प्रोप्रायटरशिप एकल व्यापारी संस्थेमध्ये एकल व्यापारी जो आहे तो जमा खर्च लिहून ठेवत असतो. त्याचं कारण असं की भविष्य काळामध्ये त्याला जमा खर्च लिहून ठेवल्यामुळं आपल्याला बँकेकडून लोन घेण्यासाठी उपयोग होत असतो. किंवा आपल्याला इन्कम टॅक्स भरायचा, इन्कम टॅक्स हा निव्वळ नफ्यावरती असतो. एकूण नफा, नेट प्रॉफिट मीन्स आफ्टर डिडक्टिंग ऑल एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस. व्यवसायाला जो निव्वळ नफा झालेला आहे त्या निव्वळ नफ्यावरती आपल्याला इन्कम टॅक्स द्यावायचा आहे. तर मग आपल्या व्यवसायाचा निव्वळ नफा किती हे समजण्यासाठी आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करून ठेवावे लागतात आणि कायमस्वरूपी त्याच्या नोंदी होत असतात.
किंवा व्हॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्ससाठी किंवा GST, सध्या GST आहे, GST आपल्याला खरेदीवरतीसुद्धा GST द्यावा लागतो आणि विक्रीवरतीसुद्धा GST भरावा लागतो. त्यामुळं खरेदी किती आणि विक्री किती हे समजण्यासाठी आपल्याला जमा खर्च लिहून ठेवण्याची गरज निर्माण होत असते. नीड ऑफ अकाउंटिंगमध्ये कायमस्वरूपी रेकॉर्ड ठेवणं हा एक उद्देश आहेच, पण त्याचबरोबर टू ॲसर्टन दी करेक्ट ट्रेडिंग रिझल्ट्स अँड फिनान्शियल पोझिशन ऑफ दी बिझनेस. आपल्याला करेक्ट ट्रेडिंग रिझल्ट बघायचा असेल, म्हणजे निव्वळ नफा किती झालेला आहे किंवा निव्वळ तोटा किती झालेला आहे हे जर बघायचं असेल तर व्यवसायामध्ये जर आपण नोंदीच करून ठेवल्या नाहीत तर आपल्या व्यवसायाला किती फायदा झाला किंवा किती तोटा झाला हे समजू शकत नाही. त्यामुळं करेक्ट ट्रेडिंग रिझल्ट आपल्याला समजावून घ्यायचा असेल तर आपल्याला वेळच्या वेळी ह्या जमा खर्चामध्ये नोंदी ह्या करून ठेवाव्याच लागतात. आता एकल व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्थेला थोडंसं अकाउंट्स लिहून ठेवणं ऐच्छिक आहे, पण कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनी कायदा 1956 आणि कंपनी कायदा सुधारित 2013नुसार प्रत्येक कंपनीला वर्षअखेरीस जमा खर्च हा अप टू डेट तयार ठेवावाच लागतो. कारण कंपनीमध्ये जी भांडवल गुंतवणूक असते ही सर्वसामान्य सभासदांची असते, शेअर होल्डरची. एकल व्यापारी असेल तर एकाच व्यक्तीची भांडवल गुंतवणूक असते, पण कंपनीमध्ये असंख्य व्यक्ती सभासद असतात. त्या सभासदांनी कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले असतात आणि त्यांना आपल्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती जाणून घ्यायची असते. त्यासाठी आपल्या व्यवसायाचे कंपनी कायद्यानुसार जमा खर्च हे लिहून ठेवावेच लागतात आणि प्रत्येक सभासदाला आपला अहवाल हा पाठवावा लागत असतो. त्यावरून सभासद भविष्यकाळामध्ये काही निर्णय घेत असतात. म्हणजे इवन सध्याची जी संचालक बॉडी आहे त्या बॉडीला पुढं कंटिन्युएशन द्यायचं की पुन्हा त्या बॉडीला कमी करायचं याचा निर्णय म्हणजे व्होटिंग पॉवर ही सभासदांच्या हातामध्ये असते. रिअल ओनर्स ऑफ द बिझनेस. शेअर होल्डर्स आर दी रिअल ओनर्स ऑफ दी बिझनेस. व्यवसायाचे खरे मालक हे सभासद असतात. सभासद का तर प्रत्येक सभासदाला मतदानाचा अधिकार असतो आणि मतदानाचा अधिकार असल्याकारणानं तो आपल्याला कार्यक्षम वाटणारा संचालक भविष्यकाळामध्ये निवडू शकतो. नीड ऑफ अकाउंटिंगमध्ये आपल्याला असंही सांगता येईल की व्हॅल्यू ऑफ एनी बिझनेस इज ॲसर्टन्ड फ्रॉम दी फायनल स्टेटमेंट्स. एखाद्या व्यवसायाची बाजारपेठेतील आजची किंमत ठरवायची असेल किंवा व्हॅल्युएशन ऑफ गुडविल करायचं असेल, त्या व्यवसायाचं आजचं बाजारपेठेतील मूल्य काय आहे हे समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला फायनल अकाउंट्स हे अत्यावश्यक असतात. फायनल अकाउंट्सवरून त्या व्यवसायाची आजची व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला समजू शकतं. मेंटेनन्स ऑफ अकाउंट्स इज मेड कंपल्सरी बाय द कंपनीज ॲक्ट. कंपनीज ॲक्टनुसार प्रत्येक कंपनीला म्हणजे त्यांची इच्छा असो अथवा नसो पण फायनल अकाउंट्स हे मेंटेन करावेच लागतात. मेंटेन करणं गरजेचं असतं. फायनल अकाउंट्स तयार करून निव्वळ थांबून चालत नाही, तर फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतर ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट तयार केल्यानंतर बॅलन्स शीट तयार केल्यानंतर तो पुन्हा तज्ज्ञ व्यक्तीकडून म्हणजे CA कडून पुन्हा तपासून घ्यावा लागतो आणि तपासून घेतल्यानंतर पुन्हा तो सभासदांच्या समोर जनरल मीटिंगमध्ये मांडावा लागतो. म्हणजे नीड ऑफ अकाउंटिंग जमा खर्च लिहून ठेवण्याची गरज काय तर कंपन्यांना हे सक्तीचं सुद्धा केलेलं आहे. जिथं कंपनी आहे, जिथं शेअरची विक्री केलेली आहे अशा ठिकाणी हे कंपल्शन केलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी नीड ऑफ अकाउंटिंग जमा खर्च लिहून ठेवण्याची गरज ही दिसून येते.